त्यामुळे मुख्यमंत्री वगैरे काय नाही, गाडी एकच आहे ना आमची, एकाच गाडीत बसलो आहे. बरोबर. पण प्रश्न असा की तुम्हाला कधी कळलं की मुख्यमंत्री तुम्ही होणार नाही आहात? कळलं कशाला? और मी स्वतः सांगितलं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन केला मी म्हणालो, तुम्ही आमचे NDAचे नेते आहात, महायुतीचे नेते आहात, तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय जो असेल त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे पण आहे आणि शिवसेना पण आहे, गृहमंत्री अमित शाह साहेबांनाही सांगितलं मी. त्यामुळे मी खुलेआम स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे असं तुम्ही विरोधक जे बोलतात. नाही, मी विरोधक बोलतात नाही, मी असं, मला कुतूहल आहे की तुम्हाला केव्हा कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होत नाही आहात? अरे बाबा, तुम्हाला मी स्वतःच जर सांगतोय, पण तेव्हा असं आहे की आता बघा, जागा आल्या बीजेपीच्या एवढ्या आमच्या युतीमध्ये, बरोबर, मी 80 लढवल्या, नेतृत्वात इलेक्शन लढली, हा, ज्याच्या सीट कमी होत्या त्याच्या सीट कमी आल्या, बरोबर असू शकतं ना. हो. त्यामुळं तुम्ही मोठेपणा दाखवत असं म्हणाला असाल की तुम्ही ठरवा, पण त्यावेळेला आतून असेल ना की आपल्यालाच म्हणतील म्हणून. अरे बाबा, असं काही नाही. मला मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत नव्हतं आपल्याला मुख्यमंत्री व्हा असं म्हणतील, असं तुम्हाला वाटत नव्हतं? तुम्हाला नाही, मुख्यमंत्री व्हावं असं वाटण्यासाठी किंवा मला मुख्यमंत्री मी झालो पाहिजे म्हणून मी काम नाही केलं. मी काम याच्यासाठी केलं, महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस. आणि मी नेहमी सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झाला. त्यामुळे काय, आम्ही काय माहिती आहे, आमच्याकडे बघा, नो रिझन, ऑन दी स्पॉट डिसिजन. आणि ज्यांनी रिझन दिले, जनतेने त्यांचा सीझन लवकर संपवला. पण मग घोषणा झाली जेव्हा की मुख्यमंत्री तुम्ही होत नाहीये, तेव्हा काय वाटलं? काय वाटलं मला सांगा की मी स्वतःच सांगितलं ना, मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मी स्वतः मोदी साहेबांना फोन केला, मी गृहमंत्र्यांना फोन केला, देवेंद्रजींचं माझं डायलॉग चालू होतं, मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी काय आता नाव घेत नाही, मी काय तो नव्हे, नाही, कारण मी एकनाथ शिंदे आहे. नाही, पण असं झालं होतं की म्हणजे आता सगळं गोडीत चाललंय असं दिसतंय, एकूण गोडीतच आहे हो. तुम्ही काय त्यावेळेला असं होतं की तुम्ही नंतर लगेचच तुम्हाला शेतीची आठवण आली, जोड आहे ना, तुटेगा नाही कभी. त्यावेळेला असं झालं की इथं सरकार बनायचं होतं आणि तुम्हाला शेतीची आठवण आली आणि तुम्ही एकदम तिकडे गेलात आणि त्यामुळे इकडे सगळ्यांचं वरचा जीव वर, खालचा खाली असा झाला होता. मला जेव्हा वाटतं ना, बघा, मी जे वाटतं ते खुलेआम करतो. जेव्हा मला वाटलं मी खुलेआम केला, मी निर्णय घेतला खुलेआम. लपून छपून मी कधी काम करत नाही. पण मला नाकाला जायचं आणि भांडं लपवायचं काम माझं नाही, बिलकुल. पण मला आणखीन एक प्रश्न असा होता मनात माझ्या की तुम्ही मला वाटतं प्रश्न विसरले वाटतं ना. मला प्रश्न मला असा होता की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत तुमच्याकडे बंगल्यावर माणसं आहेत, सतत माणसात आहात. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बरं झालं मुख्यमंत्रीपद आता नाही आपल्याकडं, असं वाटतं की आता जरा आराम झाला असं? कोण आराम देणार? काम करणाऱ्या माणसाकडेच लोक येतात ना. त्यामुळे लोक येतात, मी भेटतो. आणि शेवटी बघा, मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी किती विचार केला, अरे थोडं बघूया, रोज काय हे आहे कटकट, कधी वाटतं असं रोज 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 तेच. पण शेवटी पब्लिक हेच माझं टॉनिक आहे, पब्लिक हेच माझं टॉनिक आहे. आणि मला जेव्हा मी आजही लोकांमध्ये जातो, कार्यक्रमाला जातो, सभेला जातो, त्या लोक सभा मंडपात तर असतातच, सभेत असतात, पण रस्त्याच्या दुतर्फा देखील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत लोक असतात. ते बघून मला समाधान वाटतं की मी जे काम केलं आहे त्याची पोचपावती आहे, हे प्रेम आहे लोकांचं. त्यामुळे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्र्याची झूल कधीच मी खांद्यावर घेतली नाही. मी बघा, मला एवढं समाधान आहे की या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्यात मोठी आहे. या म्हणजे आता गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही खूप निर्णय सरकारनं या घेतले. तुम्हाला असा सगळ्यात अगदी मनाला
की हे आपण केलं, आपल्या हातून झालं, ही फार चांगली गोष्ट झाली, असा कोणता निर्णय आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप समाधान आहे? म्हणजे गेल्या 2.5 वर्षांपासून आपण धरू हवं तर गृहीत, पण की हा निर्णय घेतला, हा निर्णय आपल्या हातून झाला, याचं आत्यंतिक समाधान. बघा, निर्णय आता एक घेतला नाही आम्ही. निर्णय सगळ्यात भावलेला निर्णय घेताना आम्ही एकच ठरवलं, आपला शेतकरी हा शेतकरी केंद्रबिंदू आपल्यासमोर आहे. दुसरी गोष्ट, सर्वसामान्य भगिनी असेल, सर्वसामान्य माणूस, त्याच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो, काय आपण त्याला देऊ शकतो. एक दिव्यांगाचा विषय, दिव्यांग मंत्रालय आम्ही केलं. आणि हे सर्वसामान्य अगदी शोषित पीडित लोक जे आहेत, हे समाजाच्या मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, लाडके बहीण योजना 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, 1500 रुपयांनी काय होतं, काय होतं, काय होत नाही. परंतु एक सर्वसामान्य लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लागतो. ती काहीतरी मुलांना खरेदी करते, घरातल्या व्यक्तींसाठी खरेदी करते. काही लोकांनी, तुम्हाला सांगतो, आमच्या गणपतीतच एक मुलगी आली होती, तिने 3000 रुपयामध्ये काहीतरी आरतीचं सामान घेतलं आणि विकलं, घुंगरू आणि काय ते 50,000 रुपये केले त्याचे. 10,000 केले 3000चे. ते आली होती आमच्याकडे. असे किती लोक आहेत की त्यांनी पूजेचं सामान, त्यांचा व्यवसाय वाढवला, साड्या विकणं, त्याचा व्यवसाय वाढवला. एक